मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेसाठी केवायसी कोणत्या पोर्टलवरती करायचं आहे? जुन्या पोर्टलवरती आपल्याला कुठेच ऑप्शन दिसत नाही केवायसी साठी. आता आपल्याला एक नवीन पोर्टल जनरेट करण्यात आला आहे. त्या पोर्टलवरती आपल्याला ई केवायसी कसे करायचे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. ज्यांचे पैसे मिळत नाही त्यांनी केवायसी करायचं का? ज्यांचे पैसे मिळत आहे किंवा मिळत नाही त्यांनी केवायसी करायचं, हे सुद्धा सर्व डिटेलमध्ये माहिती देणार आहेत. आणि आपल्याला लाडकी बहीण या योजनेसाठी केवायसी करताना कंपल्सरी आपल्याला महा आयडी म्हणजे महास्वार्थी आयडी कार्ड आपल्याला लागणार आहे. ते कार्ड कसे काढायचं ते ऑलरेडी व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये महास्वार्थी आयडी कार्ड काढू शकतात आणि त्या कार्डनुसार तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी केवायसी करू शकणार आहेत. तर आपल्याला सर्व लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला केवायसी करायचं आहे. जे जुनं पोर्टल होतं लाडकी बहीणचं त्या ठिकाणी आपल्याला केवायसी करायचं आहे किंवा नाही, आणि कोणतं नवीन पोर्टल आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला लाडकी बहीण केवायसी करायचं आहे. ज्यांचं पैसे मिळत नव्हते त्यांचं सुद्धा या ठिकाणी केवायसी करायचं आहे किंवा नाही, आणि ज्यांचे पैसे सुरू आहेत त्यांनी केवायसी करायचं किंवा नाही हे प्रश्न आहेत. तर आपल्याला सविस्तर माहिती बघायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर तुम्ही ऐकलं असेल, मी मागच्या व्हिडिओ तयार केलं होतं महा आयडी कसे तयार करायचं, तो व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महा आयडी तयार करता येते. तर आता आपल्याला महा आयडी या पोर्टलवरती लाडकी बहीण या योजनेसाठी केवायसी करता येणार आहेत. सध्या या ठिकाणी आपल्याला डेट वाईज सर्व डिटेल दिसणार आहेत. तर बघा, या ठिकाणी युअर ई केवायसी व्हॅलिडिट इज व्हॅलिड 18/2/2027 असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. आता आपल्याला लाडकी बहीण या योजनेसाठी केवायसी करायचं आहे. तर या ठिकाणी ई केवायसी डिटेल नेक्स्ट मॉनिटरी अपडेट असं या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. आपलं महा आयडी कार्ड तयार झालं असेल तरच आपण या ठिकाणी केवायसी करू शकतो आणि हे पोर्टल ओपन करू शकतो. बघा, मी लॉग इन झालो. या ठिकाणी माझं महा आयडी कार्ड मी तयार केलं आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी लॉग इन केलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने दिसणार आहेत, आपली डिटेल पण दिसणार आहेत. तर आपल्याला या तिसरा ऑप्शन बघायचा आहे. या तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली केवायसी होणार आहे. पण सध्या महाराष्ट्र सरकारने या पोर्टलवरती जे लाडकी बहीण या योजनेचं आपण जे ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं ते सर्व या पोर्टलवरती अपडेट सुरू आहेत. अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने अपडेट दिली नाही. अपडेट दिल्यानंतर लगेच या ठिकाणी आपल्याला केवायसी करता येणार आहेत. आता आपल्याला हे खरोखर महा आयडी या पोर्टलवरती लाडकी बहीण योजना इम्पोर्ट केले जात आहे का, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सर्व एक्सपोर्ट केले जात आहे का, तर आपल्याला कसं चेक करायचं? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसणार आहेत. या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसेल तुम्हाला. या माय इन्फॉर्मेशन, माय डॅशबोर्ड, कन्सर्न मॅनेजमेंट, सपोर्ट अँड प्रोफाईल आणि गो टू महा वन. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं? माय डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मित्रांनो. आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आता या ठिकाणी तुम्हाला मी जसं डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही दिसणार आहेत. तर बघा, ह्युमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आता या ठिकाणी बघा, माझी लाडकी बहीण योजना हे तुम्हाला टायटल दिसलं या ठिकाणी. तर या ठिकाणी आपलं जेवढं आपण लाडकी बहीणचं लाभ मिळत आहे त्याचं अमाऊंटसुद्धा दिसणार आहेत, कोणत्या तारखेला डिस्ट्रीब्यूट झालं आहे आणि ट्रान्झॅक्शन रेफरन्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. म्हणजे सध्या महाराष्ट्र सरकार महा आयडी या पोर्टलवरती माझी लाडकी बहीण या योजनेचं सर्व ॲप्लिकेशन या ठिकाणी एक्सपोर्ट केले जात आहेत. तर आपलं आता कंपल्सरी केवायसी करायचे. दरवर्षी केवायसीसाठी जी.आर निघाला होता. तर आपल्याला आता केवायसीसाठी जुना पोर्टल यूज न करता आपण नवीन पोर्टलवरती आता महा आयडी कार्ड नंबर असेल आपलं ते त्या ठिकाणी त्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून आपल्याला त्या ठिकाणी केवायसी करायचं आहे. तर मी तुम्हाला केवायसीसाठी तो केवायसी डिटेल्ससुद्धा तुम्हाला ऑप्शन दाखवण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली काय होईल, केवायसी झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी ग्रीन सिम्बॉलमध्ये असं सक्सेसफुल असं दिसणार आहे. तर या पद्धतीने आता केवायसी सुरू होणार आहेत. जास्तीत जास्त आपल्या ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा
आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, ही आहे माझी लाडकी बहीण योजनेचं KYC आता या पोर्टलवरती होणार आहे. जे जुनं पोर्टल होतं त्या ठिकाणी आपल्याला KYC करण्याचे कुठेच ऑप्शन दिसत नाही आणि आता महा-ID जनरेट होत आहे. महाराष्ट्र सरकारने महा-ID करण्यास सुरुवात झाली आहे. महा-IDचं पोर्टल सुरू आहे. आपण महा-ID तयार करा. नंतर आपल्याला महा-ID कसं तयार करायचं तो व्हिडिओ ऑलरेडी मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही महा-ID तुमच्या मोबाईलमधून तयार करून घ्या आणि दुसऱ्या नेक्स्ट डेला तुम्ही तुमचं लाडकी बहीणचं KYC सुद्धा या पोर्टलवर येऊन लॉग इन करून तुम्ही तुमचं KYC कंप्लीट करू शकता. धन्यवाद.